नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण 10 मिनिटांमध्ये तयार होणारा जाळीदार नाश्ता बनवूया। तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता बघा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मिक्सर जार घेतलेला आहे, त्यामध्ये 1 वाटी रवा टाकूया। अर्धी वाटी पोहे धुवून घेतलेत ते टाकूया। अर्धी वाटी दही, हे दही जास्त आंबट नाहीये। आता आपण यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकूया आणि मिक्सरला फिरवूया। इथे मी मिक्सरला फिरवलेले मिश्रण एका पातेल्यामध्ये काढले आणि प्लेट झाकूया 10 मिनिटांसाठी। 10 मिनिटं झाली ती। आता आपण प्लेट उघडूया आणि चवीपुरतं मीठ टाकूया, पाव चमच खाण्याचा सोडा। आता आपण मिक्स करूया आणि हे पटकन बनवायला घेऊया। इथे मी पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 2 चमच तेल टाकूया। आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ते 1 चमच किंवा 2 चमच पण तुम्ही टाकू शकताय आणि चमच्याने हलकंसं पसरवून घ्यायचं। इथे मी गॅस मीडियम ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता मस्त अशी जाळी पडायला लागलेली आहे। तुम्ही यावरती टमाटर, कांदा, शिमला मिरची बारीक कट करून पण टाकू शकताय। आता आपण यावरती 5 मिनिटांसाठी झाकण लावूया। 5 मिनिटं झाल्यावरती झाकण उघडूया आणि यावरती 1 चमच तेल टाकूया आणि पलटूया। 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवरती परतवून घ्यायचा। उरलेल्या मिश्रणाचे असेच उत्तपम बनवून घ्यायचे। इथे मी दुसऱ्या बाजूने उत्तपम परतून घेतलेला आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढूया। तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।